दुपारी चुकून ट्विटर उघडलं असेल तर सगळीकडे एकच लाट दिसते, एक निळी लाट. म्हणजे सगळेजण त्यांच्या कॉम्प्युटरच्या निळ्या स्क्रीनचे फोटो पाठवतात. या निळ्या स्क्रीनला ब्लू स्क्रीन ऑफ डेथ असंही म्हटलं जातंय. ही घटना फक्त भारतात नाही तर ऑस्ट्रेलिया, जपान सगळीकडे होतीये. अचानक कळलं की मायक्रोसॉफ्ट डाऊन झालंय. आजवर लोकांना झुक्या दादाचं फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन होतं एवढंच माहितीये. हे मायक्रोसॉफ्ट डाऊन झालं तर एवढं काय होतं असं आपल्याला वाटेल. एका आउटेजने सबका सिस्टम हिला डालाय. खरोखर सांगतेय, सगळ्यांच्या कामाची सिस्टीमच बंद झाली आहे. कोणत्याही सॉफ्टवेअर किंवा आयटीच्या माणसाला विचारा, त्याच्या काळजात एक हलकीशी वीज चमकली अशीच त्याची रिॲक्शन असेल. जगभरात मायक्रोसॉफ्ट डाऊन झाल्यानं लाखो लोकांचं नुकसान झालंय. मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्यानं जगभरातल्या युजर्सना अडचणींचा सामना करायला लागतोय. अनेकांचे कम्प्युटर, लॅपटॉप अचानक बंद पडतायत, रिस्टार्ट होतायत, त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसतेय. यामुळे जगभरातल्या बँका, विमानतळ सगळ्यांचं काम खोळंबलंय. नेमकं काय चाललंय हे सगळं बघूया या व्हिडिओतनं. नमस्कार, मी रसिका आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. जगभरातल्या कॉर्पोरेट लोकांच्या लॅपटॉप स्क्रीनवर आज दुपारी एक मेसेज आला. तुमच्या डिव्हाइसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तुम्हाला डिव्हाइस रिस्टार्ट करावा लागेल. क्राउड स्ट्राईक बंद पडल्यानं आज हा सगळा राडा झालाय. क्राउड स्ट्राईक काय आहे तर एक प्रमुख सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म जो विंडोज पीसीला सायबर सुरक्षा देतो, त्याचा आज दुपारी आउटेज झाला. भारत, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधल्या अनेक युजरना या समस्येचा फटका बसला. या देशात वापरकर्त्यांनी या डिव्हाइसमध्ये ब्लू स्क्रीन ऑफ डेथ दिसते अशी तक्रार केली आणि एक्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते बोलले. याचाच फटका भारतातल्या टॉपच्या विमान कंपन्या, बँक, न्यूज चॅनल आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना सुद्धा बसलाय. मायक्रोसॉफ्ट डाऊन होण्याचं कारण आहे क्राउड स्ट्राईकच्या अलीकडचा अपडेट. क्राउड स्ट्राईकने सुद्धा ही झालेली समस्या मान्य केली आहे. त्यांच्या फाल्कन सेन्सरमुळे ही समस्या आली असं सांगितलं जात आहे. पण प्रश्न असा आहे की क्राउड स्ट्राईक म्हणजे नेमकं काय? आज पहिल्यांदाच बरेच लोक याबद्दल ऐकतायत. क्राउड स्ट्राईक हा एक क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आहे. ही एक अमेरिकन कंपनी आहे जी सायबर सिक्युरिटी देते. कॅप्रस्की किंवा सिमेंटेक सारख्या इतर काही सायबर सुरक्षेच्या कंपन्या आपल्याला माहिती आहेत. आतापर्यंत क्राउड स्ट्राईक याबद्दल फारसं कोणी ऐकलं नाहीये. याचं कारण म्हणजे सहसा मोठ्या संस्था, कंपन्या, सरकारी एजन्सी, विमानतळ, बँका यासारख्या गंभीर ठिकाणी क्राउड स्ट्राईकचा वापर होतो आणि नियमित युजर सिस्टीममध्ये सहसा क्राउड स्ट्राईक सारखे अँटीव्हायरस ठेवले जात नाहीत. मायक्रोसॉफ्टने या आउटेजबद्दल असं म्हटलंय की सर्व्हिस आउटेजमुळे जगभरातल्या मायक्रोसॉफ्ट 365 युजरना अनेक ॲप आणि सेवा वापरता येत नाहीयेत. त्यांना ॲप ओपनही करता येत नाहीये. कंपनीच्या सर्व्हिस हेल्थ स्टेटस पेजनुसार मायक्रोसॉफ्ट अझूर बॅकएंडच्या एका भागामध्ये केलेल्या कॉन्फिगरेशन चेंजमुळे स्टोरेज आणि कम्प्यूट रिसोर्समध्ये व्यत्यय येत आहेत, ज्यामुळे अनेक मायक्रोसॉफ्ट ॲप्स चालताना समस्या येत आहेत. हा क्लाउड सर्व्हिस आउटेज आज पहाटे 3:30च्या सुमारास सुरू झाला आणि सध्या सगळ्याच सेवांवर याचा परिणाम होतोय. मायक्रोसॉफ्ट डिफेंडर, इंट्यून, वन नोट आणि शेअर पॉइंट ऑनलाईन सारख्या काही सेवा पूर्ववत झाल्या आहेत, पण पॉवर बीआय, फॅब्रिक, टीम्स, परव्ह्यू, वायवा एंगेज सारखी काही साधनं अजूनही बंद आहेत. एका आउटेजमुळे आज मोठमोठ्या कंपन्यांची अक्षरशः वाट लागली आहे. ज्यांचं सगळं काम या सायबर सिक्युरिटी कंपनीशी संलग्न आहे त्यांना तर मोठा फटका बसलाय. थोडा डिटेलमध्ये समजून घेऊ नेमका काय आणि कुठे फरक पडलाय. भारतात इंडिगो, स्पाइसजेट, आकाशा एअर, विस्तारा आणि एअर इंडिया एक्सप्रेस या 5 एअरलाइन्सच्या बॅकएंडचं काम करताना मोठ्या समस्या येत आहेत. या कंपन्यांनी तांत्रिक समस्यांमुळे त्यांचे बुकिंग, चेक इन, फ्लाईट अपडेट या सेवांवर परिणाम झाल्याचं कळवलंय. विमानतळावर सेवा मिळत नसल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करायला लागतोय. मुंबई, दिल्ली सारख्या विमानतळांवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा दिसतात. एअरपोर्टवर मोठी गर्दी बघायला मिळते. मुंबई, गोवा विमानतळावरची सेवा ठप्प झाल्याची माहिती आहे. मुंबई विमानतळाचे चेकिंग सिस्टीम ठप्प झालेत. या तांत्रिक बिघाडामुळे बुकिंग, चेक इन, बाकीच्या सेवा मॅन्युअली करायला लागतात. त्यामुळे तात्काळ प्रवास करण्याची मोठी गैरसोय होतीये. विमान एअरलाईन कडून सुद्धा ऑपरेशन नीट करण्यासाठीचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. मायक्रोसॉफ्ट आउटेजमुळे मुंबई, दिल्ली, गोवा, बिहार, पाटणा, जयपूर या महत्त्वाच्या विमानतळांचं कामकाज मंदावलंय. हैदराबाद, बँगलोर अशा कॉर्पोरेट आयटी क्षेत्राचा प्रभाव असलेल्या शहरांमध्ये अनेकांकडनं हीच तक्रार केली जाते. अनेक टीव्ही न्यूज कंपन्यांचं कामकाजही या आउटेजमुळे ठप्प झालंय. तर मायक्रोसॉफ्टच्या या आउटेजमुळे शेअर मार्केटलाही मोठा फटका बसल्याचं समोर येत आहे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा विमानांची सेवा पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलंय. माजी माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर असं म्हणाले की ही एक अनप्रेडिक्टेबल
अनप्रिडिक्टेबल घटना आहे. मायक्रोसॉफ्ट 365 आणि मायक्रोसॉफ्ट सूटचे लाखो भारतीय युजर आहेत. या प्लॅटफॉर्मवर कुठलाही तांत्रिक बिघाड झाला तर कंपन्यांचे ऑपरेशन विस्कळीत होतात. मला आशा आहे की मायक्रोसॉफ्टची सेवा लवकरच पूर्ववत होईल. हे सुरक्षित करण्यासाठी भारत सरकार मायक्रोसॉफ्टशी चर्चाही करत आहे. आजच्या या आउटेजचा फक्त भारतात नाही तर जागतिक पातळीवरही मोठा परिणाम दिसून येतोय. त्यात सगळ्यात जास्त परिणाम हा ऑस्ट्रेलिया देशात झालाय. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या मते आउटेजमुळे ABC न्यूज 24, वुल्सवर्थ सुपरमार्केट अशा मोठ्या ब्रँडच्या सुविधा क्रॅश झाल्या. तसंच अनेक ग्राहकांनी त्यांचे कार्ड चालत नाहीये तशी तक्रार केली. ज्यांना ऑनलाईन पेमेंट करायचंय त्यांना सुद्धा मोठी समस्या येते आणि पोलीस यंत्रणेवरही याचा मोठा परिणाम झाल्याच्या घटना नोंदवल्यात. मेलबर्न एअरपोर्टच्या सुविधांवर परिणाम झालाय. ब्रिटन, जर्मनीतल्या रुग्णालय सेवांवरही परिणाम झालाय. जगभरात बँक आणि हवाई सेवा खोळंबल्या आहेतच, ब्रिटनमध्ये रेल्वे सेवेवरही मोठा परिणाम झालाय. युरोपातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट ॲम्स्टरडॅम इथली वाहतूकही ठप्प झाली आहे. अमेरिकेची 911 ही इमर्जन्सी फोन सेवाही बंद झाली आहे, त्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होतात. जपानच्या टोकियो विमानतळावरही परिणाम होतोय. सिंगापूर, स्पेन या एअरपोर्टवरचं चेक इन बंद झालंय. लंडनच्या स्टॉक एक्सचेंजच्या ऑपरेशनवरही मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन नुसार त्यांच्या काही मोठ्या एअरलाइन्सच्या ऑपरेशनमध्येही मोठा फरक जाणवतोय. हा नेमका प्रकार काय घडलाय हे समजून घेण्यासाठी लगावबत्तीने सायबर एक्सपर्ट अतुल कहाते यांच्याशी संवाद साधला. त्यांनी असं सांगितलं की सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम नीट चालण्यासाठी त्यामध्ये काही पॅचेस डाउनलोड करायला लागतात. त्यातला एक सिक्युरिटी पॅच होता जो डाउनलोड होऊन ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये अप्लाय करत असताना काहीतरी मोठी चूक झाली आहे. ज्या लोकांनी येत्या काही दिवसांमध्ये विंडोज अपडेट केलाय त्यांच्या डिव्हाइसमध्ये ही गडबड झाली. हा ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रॉब्लेम दिसताना छोटा वाटतोय, पण जगभरातल्या हजारो लाखो लोकांनी विंडोज नक्की अपडेट केलेलं असल्याने मोठमोठ्या कंपन्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. विंडोज मध्ये हा पॅच जिथे जिथे अपडेट करायचा प्रयत्न केलाय तिथे याचा प्रभाव जाणवलेला आहे. मग घरगुती डिव्हाइस असो किंवा विमान कंपन्या सगळ्यांनाच या समस्येचा सामना करायला लागतोय. या पॅचला काढून टाकायला रोलबॅक हा ऑप्शन आहे. फक्त जागतिक पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात ही समस्या आल्यानं याचं निवारण करायला वेळ लागतोय. भारतात नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर या गोष्टीने अफेक्ट झालं नाहीये असं IT मिनिस्टर अश्विनी वैष्णव म्हणतात. पण असं झालं असतं तर काय आणि किती मोठा धोका होऊ शकला असता यावर अतुल सर म्हणतात की असं झालं असतं तर ऑपरेटिंग यंत्रणा बंद पडली असती. पण जगभरात ज्यांच्याकडे विंडोज व्यतिरिक्त वेगळी सिस्टीम आहे त्यांना धोका नाहीये. विंडोज ऐवजी लिनक्स वापरत असाल तर ही समस्या आली नसेल. कदाचित त्यांनी रोलबॅक सुविधा वापरून हा प्रॉब्लेम नीट केला असेल किंवा त्यांची सिस्टीम वेगळी असल्याने त्यांना हा प्रॉब्लेमच आला नसेल असं ते म्हणतात. एकूणच एका ऑपरेटिंग सिस्टीममुळे थोडासा बिघाड झाला तर याचा परिणाम जागतिक पातळीवर प्रत्येकाला होतोय. तुम्हाला या आउटेजचा काय आणि किती परिणाम होतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावबत्ती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.